श्री स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो, हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ अर्थातच आपला स्वामी महाराजांविषयी आहे. म्हणजेच स्वामी महाराजांचा एक मंत्र आहे. तो मंत्र आपण असा म्हणणार आहोत की त्याने आपल्याला 3 दिवसात आपल्याला अनुभव यायला सुरुवात होईल. आपली कठीणातली कठीण इच्छा 3 दिवसात पूर्ण होईल आणि नाही झाली तर श्री स्वामी समर्थ बोला. झोपण्यापूर्वी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे, कारण स्वामी महाराजांचा आपण लेकरं आहोत आणि स्वामी महाराजांचा जप कसाही केला, म्हणजे आपण काम करत असताना जरी केला आणि आपण बसून जरी केला तरी पण तो स्वामी महाराजांपर्यंत पोहोचतो. कारण आपण कुठेही कधीही काम करत असताना आपण श्री स्वामी समर्थ हा जप करू शकतो. आपल्याला तो स्वामी महाराजांचा जो जप आहे तो आपल्याला अजन्म पाळायचा आहे. श्री स्वामी समर्थ आपल्याला कायम म्हणत राहायचं आहे. आपण म्हणतो की मी सर्व सेवा करते किंवा मी पूर्ण सेवा करतो स्वामी महाराजांच्या, किंवा मी स्वामी समर्थ महाराजांचा जप करतो, तरी मला स्वामी महाराजांचं म्हणजे काही प्रचिती वगैरे येत नाही किंवा मला काही अनुभव येत नाही, अशा आपलं बोलणं होत असतं. की आपण बोलत असतो की की मी ही सेवा केल्यानंतर मला सेवेचं फळ मिळालेलं नाही किंवा मला काही अनुभव नाही आलेला. तर आपण स्वामी महाराजांकडे आपली कुठलीही इच्छा मागत असतो किंवा आपण बोलत असतो की माझे स्वामी समर्थ महाराज माझी ही इच्छा पूर्ण करा किंवा माझं हे काम करा, माझं ते काम करा. तर स्वामी महाराजांना आपलं लेकरांचं माहीत असतं. जसं आईला माहीत असतं की मुलांसाठी काय हवं आहे किंवा मुलांना काय लागणार आहे, तसं स्वामी महाराजांना माहीत असतं की आपल्या लेकरांसाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. तर स्वामी महाराज आपल्याला सर्व आपल्या गोष्टी सोडत असतात. संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात, सगळ्या आपल्या अडचणी सोडत असतात आणि आपल्याला जे योग्य आहे तेच देतात. जर आपली इच्छा जर चुकीची असेल किंवा जर ती आपल्यासाठी योग्य नसेल तर आपल्याला स्वामी समर्थ महाराज ती आपली इच्छा पूर्ण करत नाहीत, पण आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला स्वामी समर्थ महाराज नक्की देतात. त्यामुळं असं आपण किती सेवा केली ना त्याचं मला काहीच फळ मिळालं नाही असं आपण मोजत नाही बसायचं. आपण सेवा करत राहायच्या, कारण आपल्याला महाराज त्याचं फळ हे देत असतात. आपण जमिनीमध्ये आपण बी पेरतो, आपण कशाची पण बी पेरत असतो जमिनीमध्ये, आणि मग ते बी पेरत असताना आपण ते प्रत्येक बीचं तोंड हे जमिनीकडेच खालीच मूळ जाईल असं झालंय का किंवा ते वरतीच झालंय का असं पाहतो का? नाही. कारण त्याचं आपल्याला ते खाली जरी बी झालं किंवा कुठल्याही साईडला जरी बी झालं किंवा वरती जरी त्याचं झालं तरी पण ते उगून येतं तेव्हा ते वरतीच येतं. ते असं जातं का दुसरीकडे तिसरीकडे? नाही. तसंच आपण स्वामी समर्थ महाराजांचा जप केला, तो कसाही केला, कुठेही केला आणि कधीही केला तरी आपल्याला त्याचं फळ हे मिळणारच आहे. त्याचं फळ आपल्याला मिळणार म्हणजे मिळणार. जसं आपण जमिनीत बी पेरलं, मग ते खाली जास्त गेलंय वरती जास्त आलंय किंवा त्याचं तोंड कुंकट झालं असं होतं का? नाही. ते उगूनच वरती येतं बी. त्याचप्रमाणे आपण महाराजांचा जप करत राहायचं, त्याचं आपल्याला फळ हे मिळत राहतं. कारण 6 लाख जप झाल्यानंतर आपल्याला तेच मंत्र आपल्याला सिद्ध होतो. त्यामुळे आपल्याला जप करत जायचं आहे, नामस्मरण आपल्याला करत राहायचं आहे आणि स्वामी महाराज आपल्याला त्याचं फळ हे देत असतात. तर आपल्याला असा कोणता मंत्र आहे की तो आपल्याला म्हणायचा आहे? तर आपल्याला झोपण्यापूर्वी म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्र तर आपल्याला कंटिन्यू म्हणत राहायचा आहे. आपण तो उठता बसता कधी श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणणार आहोत. पण आपल्याला अजून एक मंत्र म्हणायचा आहे, तो आपण झोपण्यापूर्वी म्हणू शकतो. म्हणजेच आता आपलं सगळं काम वगैरे आवरलेलं आहे आणि आता आपल्याला झोपायचं आहे. त्यावेळेला आपण काय करायचं आहे, आपल्या फ्रेश म्हणजे आपल्याला हातपाय वगैरे धुवायचे आहेत. कारण आपण जेवण वगैरे आपण कुठून बाथरूम वगैरे जाऊन आलेलं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, हातपाय वगैरे धुवायचे आहेत आणि आपल्याला तर झोपायचं आहे. तेव्हा तुम्ही मंदिरासमोर बसून म्हणजे आपल्या देवघरासमोर बसून म्हणू शकता किंवा अगदीच अंथरुणावर बसून सुद्धा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, मांडी घालून बसायचं आहे. आणि आपण जेव्हा मांडी घालून बसणार आहोत त्यावेळेला आपल्याला म्हणजे कशावर तरी आपल्याला देवघरासमोर बसेल तर आपण आसनावर बसणार आहोत आणि जर आपण अंथरुणावर असेल तर तेव्हा आपण अंथरुणावरती असणारच आहोत. तर आपल्याला मांडी घालून बसायचं आहे आणि आपल्याला डोळे बंद करायचे आहेत आणि डोळे बंद करून आपण ज्या देवतेला मानतो म्हणजे इष्टदेवता असो किंवा म्हणजे कुलदेवता, आपण ज्या देवाला मानतो म्हणजे आपण स्वामी समर्थ महाराजांना आपले इष्टदेव गुरूंना आपण स्वामी समर्थ महाराजांना आपण मानतो, आपल्या स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास आहे. तर आपल्याला आपले डोळे बंद करून आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आपल्याला म्हणजे डोळ्यांच्या
ह्यामध्ये बुवायांच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. डोळे पूर्ण बंद करायचे आणि आपलं सगळं कॉन्सन्ट्रेट हे इथे मध्ये आलं पाहिजे बुवायांच्यामध्ये. असं कॉन्सन्ट्रेट करून आपण ज्या देवाला मानतो त्या देवाची प्रतिमा आपल्यासमोर डोळ्यासमोर पाशी उभी राहते कारण ते आपल्याला कळत न कळत ते दिसत असतं तसं जाणवत असतं तसं. तर आपल्या एकदम कॉन्सन्ट्रेट करून तिथं आपल्या ज्या देवांना मानतो त्या देवांचे, तुम्ही दत्त महाराजांना मानत असाल तर दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना मानत असाल तर स्वामी महाराजांना, अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आणि तसं आपण आपल्या ज्या देवाला मानतो त्या देवाला आपण समोर घेऊन आपल्याला फक्त 2च शब्द बोलायचे आहेत ओम 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 असं आपल्याला एकदम मध्ये कॉन्सन्ट्रेट करून आपल्या इष्टदेवाला समोर आपण आहेत, आपल्यासमोर आहेत अशा प्रकारे आपल्याला ओम ओम असं शब्द आपल्याला बोलायचा आहे. तुम्ही तो 11 वेळा बोला किंवा 21 वेळा बोला किंवा 51 वेळा बोला किंवा तुम्ही 101 किंवा 108 एक माळ बोला. म्हणजे माळ हातात घेण्याची गरज नाही किंवा आपल्याला काही म्हणायची गरज नाही. तुम्ही हा मंत्र लागोपाठ 3 दिवस, एक दिवस केला आपल्याला पॉझिटिव्ह वाटेल, दुसऱ्या दिवशी केला आपल्याला अजून पॉझिटिव्ह वाटेल, तिसऱ्या दिवशी केला ना काहीतरी आपल्याला अनुभव म्हणजे यायला सुरुवात होईल मग तुम्ही हा मंत्र कंटिन्यूसुद्धा डेली करू शकता किंवा फक्त तुम्ही 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस असा तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की पिरियड वगैरे असेल म्हणजे मासिक पाळी वगैरे असेल तर आपल्याला नाही करायचं. आणि त्यानंतर जर सुतक वगैरे असेल तर आपल्याला करायचं नाही. आणि हा मंत्र आपण लेडीजच करू शकतो असं नाही. आपल्याला जेंट्स लोक म्हणजे पुरुषसुद्धा करू शकतात किंवा मुलं. आता मुली असतील, काही मुलं असतील म्हणजे स्टुडंट शिकत आहेत ते सुद्धा करत असतील, ते सुद्धा करू शकतो. पण आपण जेव्हा आपल्या इष्टदेवाला समोर मानतो आणि ओम ओम हा मंत्र म्हणतो त्यावेळेला आपली इच्छा बोलायची आहे. आपल्याला मी आधी सांगायला विसरले की आपल्याला इच्छा सांगायची आहे की आपली काय इच्छा आहे तर ती आपल्याला इच्छा बोलायची आहे. आणि मग आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. किंवा लहान मुलं जर असतील तर ते आपल्या शिक्षणाबाबत मागू शकतात किंवा आता आई असेल तर ती आपल्या मुलांसाठी काहीतरी मागत असते तर ही सेवा आणि हा मंत्र कोणीही म्हणू शकतं. स्त्री, पुरुष, मुले, वयोवृद्ध कोणी पण हा उपाय करू शकतं. म्हणजेच ही सेवा हा मंत्र म्हणू शकतं. झोपण्यापूर्वी आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळा किंवा 51 वेळा किंवा 101, 108 अशा वेळा आपल्याला म्हणायचं आहे. याने आपण रोज हे डेली करू शकतो. आणि अशा प्रकारे आपण कुठला ना कुठला आपल्याला अनुभव, आपल्या जी इच्छा आहे त्याबद्दल आपल्याला नक्की येईल. फक्त आपल्याला श्री स्वामी समर्थ आपल्याला कंटिन्यू ज्या देवाला मानतो ते आपल्याला मंत्र म्हणायचा आहे त्या देवाचा. चला तर मग एवढी छोटीशी माहिती होती, मला ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.